ए संतनू, अरे तो झेंडा कुठे मिळेल रे? कुठला रे? अरे तो असतो ना महाराजांचा भगवा जाणता राजावाला झेंडा. कशाला हवाय? अरे शिवजयंतीची रॅली आहे ना. रॅली आहे? तरी फोटो आहे का रे महाराजांचा? म्हणजे काय, मोठा फोटो आहे शिवराज्याभिषेकाचा. बाबांनीच लावलाय. दिवसातून किती वेळा पुसतोस तो? बाबांनी लावलाय तर बाबा पुसतात. गनिमी कावा काय रे? गुरीला वरतात. गनिमी कावा? मग इंग्रजांनी नाव दिलं ते गुरिलावर. चल महाराजांचे 3 तत्व सांग. ऐक ना, मला झेंड्याचं सांग ना ते. इतिहासाबद्दल सांगणार रे. महाराजांनी किती गड जिंकले? महाराज आग्रावरनं कसे सुटले? कोंढाणा हा सिंहगड का झाला? कोंडाणा मूवी आलेला. मूवी नाही, इतिहास. इतिहास जो तू वाचला असशील की आता वाचतोयस, ते सगळं शाळेमध्ये वाचलेलं आता नाही आठवत आहे. अरे मग जेव्हा झेंडा घेऊन रॅलीमध्ये फिरशील तेव्हा जर कोणीतरी तुला विचारलं की अरे महाराजांबद्दल भाई, सांग, कोण नाही विचारत. असं तुला वाटतं रे? आणि असाच विचार जर ते हजारो झेंडे घेऊन फिरणाऱ्यांनी केला तर मग काय अर्थ उरला? शिवजयंती साजरी करावी, पण त्यापेक्षा ती जास्ती जगावी रे. ते महाराजांचे विचार अंमलात आणावे, ते मनात ठेवावे, तसं वागावं. ऐक ना, मी रॅलीला जाऊन येऊ, मग मला हे सगळं सांगशील प्लीज. चालेल. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. येतो, झेंड्याचं पण बघायचंय आणि अंघोळ करून निघायचंय. हा.